छत्रपती संभाजीनगर. कधी काळी या शहराला शांत, सुटसुटीत, कमी रहदारी आणि मुख्य म्हणजे गुन्हेगारीपासून 4 हात लांब असणारे शहर म्हणून ओळखलं जायचं. पण आता संभाजीनगरची ही ओळख मिटत चालली असून महाराष्ट्राच्या इतर मोठ्या शहरांप्रमाणे संभाजीनगरात देखील गुन्हेगारी कृत्याचं प्रमाण वाढत चाललंय. या शहरातला जो भाग पूर्वी कामगारांच्या वास्तव्याची जागा म्हणून ओळखला जायचा, तिथे प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे गुन्हेगारी पोचली गेली आणि आता ती इतकी मोठी झाली आहे की तिथल्या नुकत्याच मिसरूड फुटलेल्या विशीतल्या पोरांना भाईगिरीचं वेड लागलंय. अशात भाई लोकांच्या टोळीवर काल पोलिसांनी मुक्या अर्थातच मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये 9 जणांचा समावेश असून हे सर्व मुकुंदवाडी, पुंडलिक नगर या भागातील रहिवासी आहेत. आजच्या व्हिडिओत आपण या भाई लोकांच्या कामगिरीवर चर्चा करणार आहोत, पाहणार आहोत यात कोणाकोणाचा समावेश आहे, हे पोरं गुन्हेगारीकडे कसे वळले आणि त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत. नमस्कार, मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. साधारणपणे महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. लोकमत वर्तमानपत्राने एका मुलाच्या सोशल मीडियावरील काही रील्सचे स्क्रीनशॉट घेऊन संभाजीनगरमधील गुन्हेगारी समोर आणली होती. त्या पोराचं नाव होतं मुक्या उर्फ मुकेश साळवे. वाढलेले केस, नॅरो जीन्स, एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात रामपुरी चाकू किंवा गुप्ती, असं त्याचं थोडक्यात वर्णन. तो इंस्टाग्रामवर उघडपणे दारूच्या बॉटल्स आणि अंमली पदार्थ दाखवून हातात गुप्ती घेऊन चिथावणीखोर डायलॉग म्हणत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या समर्थनाच्या कमेंट्स देखील येत होत्या. त्याच्या गँगमध्ये विकी हेल्मेट उर्फ गौतम सोनकांबळे, बालाजी पिवळ, उमेश गवळी, रोहित म्हस्के, अजय उर्फ अजय आमदने, सुंदर कांबळे, संकेत लामदंडे आणि किशोर शिंदे हे आहेत. यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी इतकी भयानक आहे की हे अंडरवर्ल्डला देखील पाठीमागे टाकतील. विकी सोनकांबळे, मुकेश साळवे आणि बालाजी पिवळ या तिघांच्याच गुन्ह्याची यादी काढली तर त्यांचे गुन्हे हे 108चा आकडा काढतायत. विकी आणि बालाजीवर तर 46 गुन्हे दाखल आहेत, तर मुकेश साळवेवर 16 गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. पत्रकारांनी ज्यावेळी या गुन्हेगारीचं चित्र पोलिसांसमोर आणलं त्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवर आले होते. त्यांनी विकी हेल्मेट उर्फ गौतम सोनकांबळे आणि मुकेश साळवे या दोघांवर आर्म्स ऍक्ट अंतर्गत कारवाई केली होती. शिवाय कलम 135 अंतर्गत देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र अगदी काही दिवसातच ते जामिनावर बाहेर आले आणि त्यांचा गुन्हेगारी पॅटर्न पुन्हा सुरू झाला. 23 मार्च 2025 रोजी अवैध व्यावसायिक व गुन्हेगारीच्या हप्तेखोरी खंडणीच्या कारणावरून मुकुंदवाडी भागातून तणावाचं वातावरण निर्माण झालेलं. परिसरात असणाऱ्या पोलीस कॉलनीच्या अगदी जवळच या वादाचं मूळ होतं. त्यावेळी एका गुन्हेगाराने हवेत गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलीस कॉलनीतून कोणाचीही त्याला रोखण्याची हिंमत झाली नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीसही त्यांना घाबरत होते. हे पोरं राजरोसपणे अंमली पदार्थांची विक्री करायचे, त्यांचं सेवन करायचे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील अपलोड करायचे. पण पोलिसांनी कधीही याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही किंवा त्यांना असणाऱ्या राजकीय पाठिंब्यामुळे पोलिसांचे देखील हात बांधले असल्याचं बोललं जात होतं. हे सगळे पोरं मध्य प्रदेशचा मृतगुंडा दुर्लभ कश्यप याला आपला आदर्श मानतात. त्याच्याच पार्श्वभूमीवर त्यांनी संभाजीनगरमध्ये कोहिनूर गँग देखील सुरू केली आहे. शिवाय 2 फेब्रुवारी रोजी संभाजीनगरच्या क्राईम ब्रांचने पवन दिवेकर या अट्टल गुन्हेगाराला अटक केली होती. त्याच्यावर हत्या, लूटमार, हत्येचा प्रयत्न यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. सध्या तो हर्सुल जेलमध्ये आहे. पण हे पोरं काय करायचे, जेव्हा तो पवन दिवेकर पोलीस न्यायालयात हजर करायला घेऊन जायचे तेव्हा त्याचे पोलीस व्हॅनमध्ये हसताना हातात साखळ्या असणारे पोलिसांनी घेरलेले व्हिडिओज काढायचे आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करायचे. त्यामधून त्यांची गुन्हेगारी आणखीनच खूप व्हायला लागली. मग पुढे इंस्टाग्रामवरील रील्स अपलोड करून त्यावर सिनेमातल्या भाईगिरीचं एखादं डायलॉग किंवा गाणं लावायचं. त्यांच्यातल्या एखाद्याचा वाढदिवस असल्यावर तर पोरांचा राहाडा विचारूच नका. जसं काय त्याने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलाय अशा जल्लोषात त्याचा वाढदिवस साजरा करतात. रात्री 12 वाजता भर रस्त्यात गाड्या लावल्या जातात, फटाके फोडले जातात, बर्थडे बॉय तलवारीने केक कापतो आणि मग हे सगळे पोरं त्याला खांद्यावर घेऊन नाचतात. अशा मोठ्या जल्लोषात त्याचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यातूनच दहशत निर्माण होते आणि दहशतीतून गुन्हेगारी पोचते. त्यांच्यामध्ये संकेत लामदंडे नावाचा एक पोरगा आहे. तो शिवनेरी युवा प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष आहे. त्याचा ताफा तर साऊथच्या सुपरस्टारला देखील लाजवेल असा असतो. मध्यंतरी त्याचा वाढदिवस झाला तेव्हा अक्षरशः त्याच्या पाठीमागे 15 ते 20 गाड्यांचा ताफा होता. या सर्वांनी एका ठिकाणी जाऊन फटाके फोडून मोठ्या जल्लोषात शुभम लामदंडेचा वाढदिवस साजरा केला होता. मुकुंदवाडी भागामध्ये या पोरांची मोठ्या प्रमाणात दहशत आहे. बालाजी पिवळ, उमेश गवळी आणि किशोर शिंदे या पोरांसोबत तो कायम राहतो. यांना राजकीय पाठिंबा असल्याची देखील माहिती आहे. आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्यावर मुका लागला होता अशा 9 जणांपैकी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र त्यातील संकेत लामदंडे, रोहित म्हस्के, अजय आमदने आणि सुंदर कांबळे हे फरार आहेत. त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आता हे पोरं जेव्हा सापडतील तेव्हा सापडतील, पण एक गोष्ट विचार करायला लावणारी आहे.
विषित असणारे हे पोरं स्वतःचं आणि दुसऱ्याचं भविष्य खराब करतायत. तर यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. धन्यवाद.